नमस्कार, मी दीपक सावंत. आणि बाईकचे रॉड असतात त्यांना असा डाग पडतो. असा डाग पडल्यामुळे रॉड नवीन टाकायला लागतो. आपण हा पार्ट आपला आपण असा बसवतो आणि हा पार्ट असा बसवल्यामुळे हा डाग आहे तो पोटामध्ये राहतो आणि शॉक ऑब्झर्वर व्यवस्थित चालतो आणि लिकेज होत नाही. लोक मला विचारतात तुम्ही हा पार्ट बसवला लिकेज का नाही होत? तर मी तुम्हाला दाखवतो की हा पार्ट बसवल्यावरती शॉक ऑब्झर्वर लिकेज का नाही होत. आपण हा पार्ट बसवून तुम्हाला दाखवतो मी की लिकेज का नाही होत. स्टॉप. अशा प्रकारे आपण हा पार्ट आपला फिटिंग करतो आहे. हा पार्ट फिटिंग होतो आणि हा फिटिंग केल्यामुळे आतमधली हवा जात नाही. तर तुम्हाला दाखवतो मी की हा डाग आहे आणि आपण आपला पार्ट फिटिंग करतो आहे. हा इथे डाग आहे तुम्ही बघू शकता आणि हा पार्ट फिटिंग करणार आहे. तर पार्ट फिटिंग करायचा आधी काय सॉकअपचं असे फिटिंग करतात आणि मग त्याच्यामध्ये ऑइल फिटिंग करतात. तर हे फिटिंग केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकतोय. हे आपण पाणी फुल केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये लोक ऑइल बसवतात तेव्हा हे असं तुम्हाला दिसतं बुडबुड आहे. ठीक आहे, अशा प्रमाणे हे हवा इकडनं लिकेज होते आणि ऑइल लिकेज होतं. जशी हवा लिकेज झाली तसं ह्याच्यात ऑइल लिकेज होतं. पण जेव्हा आपण हा पार्ट बसवतो तर आपला हा पार्ट बसतो जाऊन ह्याच्यामध्ये जाऊन बसतो आतमध्ये आणि जिथे ऑइल बसतो तिथे हवा बंद होते आणि आपण तिथे आता पाणी टाकून दाखवतो तुम्हाला. हे आपण पाणी टाकलेलं आहे आणि हा आपण वर्क करतो आहे. ह्याच्यामधून अजिबात एक थेंबही हवा जाणार नाही आणि जर हवा जाणार नाही तर ऑइल ही लिकेज होणार नाही. अशा प्रकारे हा आपण लावून फिटिंग करतो आणि म्हणून आपले शॉकअब्झर लिकेज होत नाही. कारण की तुम्ही वर्किंग करताना सुद्धा त्याच्यात हवा जात नाही. पाणी जसं तसं तुम्ही बघू शकता. जर पाणी जाणार नाही, हवा जाणार नाही तर त्यातनं ऑइल ही जाणार नाही. अशा प्रकारे आपले शॉकअब्झर काम करतात आणि शॉकअब्झर लिकेज होत नाही. आपण गॅरंटी देतो. ये 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 ये